पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकामध्ये सध्या आंदोलन सुरू आहे, बघूयात। फाशीच्या मागण्या तेव्हा सुद्धा झालेल्या होत्या। आता नुकतंच कलकत्त्यामध्ये आरजीकर हॉस्पिटलच्या बिल्डिंग मध्ये एका महिला डॉक्टरवरती बलात्कार घडला, तेव्हा सुद्धा आपण सगळी जनता रस्त्यावर उतरलो होतो आणि आरोपीला शिक्षा द्या आणि परत एकदा फाशी द्या सारख्या मागण्या होऊन गेल्या। फार लांब जायची गरज नाहीये, या महाराष्ट्रामध्येच आत्ताच बदलापूरमध्ये एका लहान मुलीवरती बलात्काराची घटना झाली होती आणि त्याला वाचवण्यासाठी सगळी सरकारी यंत्रणा आकाश पाताळ एक करत होती। या प्रकारच्या घटना रोज घडतायत पुण्यामध्ये। एकेका दिवसाला तुम्ही आकडेवारी काढून बघा, ज्या घटनांची नोंद होते पुण्याच्या पोलीस ठाण्यांमध्ये। नेमकी काय परिस्थिती आहे तरी जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण बघू शकतो अत्याचाराची घटना ही काल घडली, त्यानंतर पुणेकर आता संतप्त झाल्याचं बघायला मिळत आहे। रस्त्यावर उतरून त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। मोठ्या पद्धतीनं या घटनेला प्रसिद्धी दिली जाते। पुढे काय होतं या समाजामध्ये दिवसेंदिवस या घटना वाढत चाललेल्या आहेत। फाशीची शिक्षा द्या, फाशीची शिक्षा द्या मागण्या करता सगळे लोक। तुम्ही आकडेवारी काढून बघा, आज या देशातली महिला कुठे सुरक्षित आहे? रस्त्यावर सुरक्षित आहे, बसस्थानकावर सुरक्षित आहे, हॉस्पिटलमध्ये सुरक्षित आहे, कॉलेजमध्ये सुरक्षित आहे। घरामध्ये तरी महिला सुरक्षित आहे का? घरामध्ये तरी महिला सुरक्षित आहेत का? घरामध्ये होणारे बलात्कार, घरामध्ये होणारे अत्याचार, बापासारख्या भावासारख्या व्यक्तीकडनं होणारे बलात्कार, या समाजात महिला कुठे सुरक्षित आहेत? तेव्हा आपण विचार केला पाहिजे की निश्चितपणे